सो कसे आहेत मित्रांनो, बरे तर आम्ही तुमचा कल्पेश बेकर एका नवीन व्हिडिओसोबत. तर तुम्ही चिंतामणी ब्लॉग बघितलाच असेल. तर आज आपण चाललो डेकोरेशन आपल्या गणपती. तर ऑलमोस्ट अर्धा डेकोरेशन आपण केलं आहे. मी सॉरी तुम्हाला दाखवला नाही, पण आता त्याचा अर्धा सामान आहे तो आता आपण दादरला आणायला चाललो आहे. तर ते मी तुम्हाला घरी गेल्यावर सांगेल. आणि आता मी आणि श्रेयस चाललो आहे. बघू शकतो इथे श्रेयस आहे आणि त्याचा कुर्ता पण बदलायचा आहे आपल्याला. कुर्त्यानं बदलू आणि मग ट्रेनवरनं तिथूनच दादरला जाऊ. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग येणार. आता सिरीज बनणार आहे 6 दिवसाची, नक्कीच बघा. सो चला आता आपण जाऊ दादरला, आधी कुर्ल्याला जाऊ. चला तर गाईज फायनली आता आम्ही निघालो. शेअरिंग रिक्षा पकडू इथून कुर्ल्याची आणि मग आम्ही जाऊ. तर चला गाईज, फ्रेशने घेतला ब्लॅक कुर्ता, तो चालणार नाही आपल्याला. तर घरचे बोले ब्लू कलर आमच्या गणपती करायचा काला कलर चालत नाही, तो ब्लू नाही तर रेड कलर आम्ही घेऊ. तो गाईज आता आपण चाललो आहे कुर्ल्याच्या भुयारी मार्गाने आणि तिकीट काढलेली आपण दादरची. आधी ह्याचा कुर्ता आपण करू चेंज आणि जाऊ दादरला. फायनली आपण आलो आहे बाहेर आणि आता आपण जाऊ चेंज करायला. कलेक्शन म्हणून कुठलं तरी दुकान आहे. फायनली आपला कुर्ता चेंज करून झालेला आहे. सो कुर्ता तुम्हाला मी नंतरला दाखवेलच. सो आता परत आपण चालू थेट दादरला माझ्या पप्पांच्या दुकानाच्या इथं. सो कुर्ता तुम्ही हा बघू शकता. हा कुठला तरी पोपटी नॉर्मली कलर आहे, लाईट कलर ग्रीन. त्यांनी मस्त लिहिलं ना, मनात आले आता चिंतामणीच्या प्रेमात. छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस जाने वाली 12 डिब्बों की तेज लोकल है। ये लोकल दादर माइथला गाईज आता फायनली आपण दादर स्टेशनला पोचलो आहेत आणि आता आपण जाऊ प्लेक्सच्या दुकानाच्या इथं. दादरच्या इथेच कुठेतरी जाऊ. सो चला गुगल मॅपवर चेक करतो, एवढं प्रॉपर लोकेशन नाही माहीत आपल्याला. आता आम्ही चालू लेकरवरनं चप्पल साफ करतो. आपण पोचलो जाऊ. चला फायनली आपण पोचलो आहे हिंदा माताला. तर हिंदा माताला एवढा काय प्रॉपर माहीत नाही. सो आता प्रॉपर एवढा काही माहीत नाही. फायनली आम्ही डेकोरेशनचं सामान घ्यायला आलो. इथे जरा फडके बघतोय, अशा टाईपचे आपल्याला बघायचे. अशा नाही तर हा बॅकग्राऊंडला लागेल. पहिल्या वेळेस तुम्हाला डेकोरेशनच नाही माहीत, घरी गेला दाखवलं आहे. एक फडके घेऊ, पूर्ण सर्व सामान घेऊन मग तुम्हाला दाखवतो काय घ्या कसं आहे डेकोरेशन. फायनली आता आम्ही चाललो घरी. सर्व झाले, जरा थोडेफार शॉपिंग करून झाले, ऑलमोस्ट सर्वच झाले. आणि आता माझ्या हातात जी पिशवी आहे ना, इथं पिशवीत सर्व काय सामान आहे. तर आता घरी जाऊ रात्री तुम्हाला दाखवते स्ट्रक्चर आम्ही कसं बांधला आहे. आधी टेबल बांधून घेतला आहे म्हणजे फायबरच्या पाईपची चारही बाजूने पूर्ण वर खाली बॉक्स टाईप बनवलं आहे. आता पुढं काय करायचं ते मी ब्लॉगमध्ये सांगेल. आता ते तर नाही सांगितलं, हे तरी सांगतो ब्लॉगमध्ये. जेव्हा मी लेट झालो तेव्हा विसरलो जातं. सॉरी माफ. आता बस स्टॉपवर तुम्ही बघू शकतात आणि श्रेयस बघू शकता. श्रेयस काय भूक लागली? भूक लागली. आता किती वाजले काय माहीत, 1 वाजायला असं. फायनली काय आता बसमध्ये बसलो आहे. इथं पिशवी यायचं सामान आहे. हा श्रेयसचा कुर्ता आपण चेंज केलेला. सो आता परेलवरनं निघालो आहे बघा. आता घरी गेलो तुम्हाला दाखवतो डायरेक्ट तुम्हाला. आता बाय. A few moments later. आज आपण डेकोरेशन करणार. फर्स्ट आपण टेबल लावून घेतलेला आहे आणि ह्या जे हे आहेत ना,
फायबरचे पाईप आहे ते हे आहेत ना, आपण असे पूर्ण असे मापाचे ह्याच्या करून घेतलेत आणि मग असे पूर्ण असेंबल केले तिथून 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 असा. आणि ह्याला असे वर काढून झिगझॅग लाईट लावले आहेत, तुम्ही समोरून बघू शकतात असं. आणि ही एक झाड आहे, हा पूर्ण असं उघडतो जाली आहे ते ह्याच्या वर येईल, तर तुम्ही पूर्ण बघा. तुम्हाला मी दाखवलं आता आपण डेकोरेशन सामान आहे. आणि ह्याच्या हाताने हे बघा या घंट्या आहेत, सो आपण हे चारी बाजूने इथं लावायचे. सो लेट्स गो स्टार्ट करूया. आपण करते तुम्ही बघू शकतात हे ना, आपण आम्ही शिलाई मारले ते आता ह्याच्यातून असं पूर्ण घुसवायचे. तुम्ही बघा एवढं तिथं पूर्ण घुसतंय. हॅलो तेव्हा कॅमेरा करणार बस. तुम्ही लाखाची लावली हो ना. बाय बरोबर आहे. हिला घे मला ती तूप खाली उतरायची नाही, जरा आपल्याला धुवून ठेवते ना. पण पडदे लावलेत. आता हा भावना करते बघा, भावना कर अशी निरा पाडणार एक साईडने अशी, आणि हीच सेम ह्या साईडला करणार आम्ही. आणि हे जो लाईट दिसते तुम्हाला मागे तेव्हा हा फडका टाकणार आहे. अजून वरती जाली लावायची तिकडे दिसते, त्याच्या जालीच्या वर ही फुलं अजून पूर्ण तुम्हाला अजून सजवायचं आहे. सो मस्तच डेकोरेशन आहे यावर्षी. मी तुम्हाला मागच्या वर्षी बोललेलो की आम्ही यावर्षी अलग करणार आहोत, सो करतो आम्ही, बघू शकतात. चला फायनली हा पडदा लावला आणि इथं मागे लायटिंग आहे. तिथे जरा काय भावना काय करतेस ते हां शिवते जरा ते पडदा नको निघाला म्हणून. आणि तुम्ही इथून व्ह्यू बघू शकतात. अजून काही कंप्लीट झालं नाही इथं, ते तात्पुरता ही अशी कुठली तरी रशी लावली, ते एक चांगली पट्टी येईल. अजून ते येईल वर, अजून काम चालू आहे. स्वप्न भावनाला कैची देऊ बघा. आणि इकडे ना इथं मिडलमध्ये तो झुंबर येईल, तो आला तर तो इथं येईल. आणि बघा ऑलमोस्ट झालं आहे डेकोरेशन. अजून ती फुलं आहेत ना, ही दाखवतो तुम्हाला. ही जी फुलं आहेत ना, ही जाली लावली ना आपण पूर्ण उघडून, त्याच्यावरून असे सोडवायचे. तर बघा एक भारी डेकोरेशन होणार आहे. आता तर दुपार चालू आहे, ते दुपारचे ते 4-10 झालेत. आणि बघा उजेडा आता पूर्ण अंधारामध्ये तुम्हाला लय भारी दिसणार डेकोरेशन. सो तिकडं बघू शकता. फायनली गाईज डेकोरेशन झालेलं आहे आणि आम्ही तुम्हाला दाखवायला चाललं. भावना बसली तिथं हा टिपाय ठेवायचा. यांचं डेकोरेशन बघू शकतात. इथे काहीतरी गवताचं प्लॅस्टिकचं अंतर आहे आणि वर बघू शकतात चालू आहे. सो आता मी चाललो आहे 17 माल्यावर. आता आपल्याला थोड्या वेळाने गणपती आणायचा आहे, तर मी चालू जेवायला. तुम्ही यांचं डेकोरेशन बघितलं असेल. आणि आता आपण जाऊ 12-1 वाजता गणपती आणायला. तुम्हाला माहिती आहे ते आपल्या आदल्या दिवशी चालतो आपण, नाही की ते दुसऱ्या दिवशी लई गर्दी असते. सो चला आता जेवू आणि तुम्हाला परत एकदा माझा गणपतीचा डेकोरेशनचा एक व्ह्यू दाखवतो. लेट्स गो. घरामध्ये आपण एंट्री केले. फायनल लुक तुम्ही बघा इकडून कसं आहे. आतमध्ये आपण हे चालू लावलं आणि हे लावलं आहे बघा. इथं मस्त आपला गणपती बाप्पा बसणार. आणि ह्या बाजूने लाईटी लावल्या तुम्ही बघू शकतात. आणि हे समोर आतमध्ये व्ह्यू बघा काय केलं आहे. आणि ह्या लाईटी आम्ही असा डिस्टन्सने लावल्या, वर खाली वर खाली अशा बघा. आणि वर एक जाळी लावली. सो
फायनली आता आपण निघालो, रात्रीचे 2 वाजलेत आणि आपण गणपती आणा निघालो आणि आता ते लोक पण येतात, प्रथमेश आणि श्रेयसांची लोक. सो आता आपण जाऊ आणि तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे आपण आदल्या दिवशी गणपती आणतो. गणपतीच्या दिवशी गणपती आणत नाही कारण की गर्दी असते त्या दिवशी, म्हणून आपण आदल्या दिवशी आणून 7व्या मागे करतो. सो लेट्स गो, आपण जाऊ गणपती आणायला आणि उद्या गणपतीचा पहिला दिवस आहे. सो नवीन सिरीज तुम्हाला येणार आणि मस्तपैकी ब्लॉग बघा, तुम्ही एन्जॉय करा. फायनली आपण आल्या कलाकारांनी इथं पोचलो, सामान बघू शकता तुम्ही. झूम करून दाखव ब्रदर, आपल्या लोक किती जण रात्रीचे आलेत बघा घ्यायला. सकाळची तर किती गर्दी असेल, सो म्हणून आपण आता देतो म्हणजे सकाळची कसं किटकिट नको. हो. सो तुम्ही इकडचे गणपती बघा किती जण बाहेर गणपती घेतलेत पूर्ण आणि आमचा पाठ इथं ठेवला बघू शकता. हा छोटा पाठ हलवा, छोटा किती हा आणि तो पतू यांचा दगडूशेठ हलवा किती मस्त गणपती बघा. दगडूशेठ हलवाईचा गणपती आणि त्याच्या बाजूचा गणपती कसा आहे तो बघतो तर किती भारी आहे. सो लेट्स गो. आणि आतमध्ये तो बघा मंडळाचा गणपती पण दिसत असेल तुम्हाला. लेट्स गो. फायनली आपला छोटा गणपती पण आला होता, आता आपण याला साफ करून घेऊ. भूक लागलेली असते तर. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, नगरीचा तू, दैवत अमुचा विनायक, दैवत अमुचा विनायक. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, तू आधीश्वर, तू परमेश्वर, तूच ईश्वर. हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन. सो आता आपण फायनली गणपती घेऊन निघालोय. मागे येतात ते लोक बघू शकता. हे जड आहे कस्तुरी. सो फायनली आता कस्तुरी दिलं थोड्या वेळासाठी आणि आता मी बोलतोय गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मोरया. सो आता फायनली आपण या रस्त्याने चालू. स्वतः आपण लिफ्ट मध्ये जायचं नाही. या अरे गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती. माझ्या हातातून श्रेयसने गणपती घेतलेला आहे आणि श्रेयसची जी इच्छा होती गणपती घेण्याची ती जरा पूर्ण झालेली आणि गणपतीचा फर्स्ट लुक तुम्ही इथून बघू शकता. आपण घराच्या आतमध्ये जाऊ. लेट्स गो. चला. अरे बाईकरांच्या राजाचा विजय असो. सो फायनली आपण तिन्ही गणपती इथे ठेवलेत. आता थेट आपल्याला सकाळी यावं लागेल गणपती घ्यायला. आता आपण दरवर्षी गणपतीच्या गणपती तर पूर्ण एक प्रीमियम सेवेज गणपती वाटतोय. फर्स्ट लुक आता तुम्हाला उद्याच बघायला भेटेल फर्स्ट लुक आणि हा पण उद्याच बघायला भेटेल आणि हा तर तुम्ही बघितला असेल तरी पण तुम्हाला उद्याच बघायला भेटेल. तुम्ही यांच्या घरी आलो तर इथं बघा, इथं तुम्हाला शार्क दिसते. शार्कच आहे का नक्की कमेंट मध्ये सांगा मला. मुस्लिम आला काय? मुस्लिम नाही, हिंदू आहे मी, मुस्लिम नाही आहे. चल सो गाइस, तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे